आपल्याला 2030 पर्यंत 500 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी करायची असं आपलं उद्दिष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुर्लक्ष हे बायो वेस्ट टू एनर्जी त्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतं आहे. त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आपल्याला नेपियर ग्रास आहे, गवत आहे, त्याच्यापासून हा जो कॉम्प्रेस नॅचरल बायोगॅस तयार केला जाणार आहे, हा खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे. नेपियर गवताच्या या लागवडीमुळं ऊसाच्या तुलनेत वार्षिक उत्पन्नही अधिक मिळत आहे. ऊसाऐवजी नेपियर गवत फायदेशीर ठरत असून या भागातील शेतकरी आता नेपियर शेतीकडे वळले आहेत. आम्ही नेपियर घासाची शेती करतो. वर्षातून आम्ही त्याचे 4 पिकं घेतो. तर 4 पिकं घेत असताना त्याला आता खताचे फक्त डोस देतो आम्ही. 2 वर्ष झालं आम्ही नेपियरचं उत्पन्न काढतो. तर भरपूर आम्हाला परवडतं. एकीकडे कारखान्यात नेपियर पासून बायोसीएनजी गॅस निर्मिती होते, तर दुसरीकडे नेपियरच्या लागवडीपासून तोडणीच्या खर्चापर्यंत अर्थात कॉस्ट ऑफ कल्टिवेशनमध्ये बचत होत असल्याने शेतकरी आता नेपियर गवताच्या शेतीला पसंती देत आहे.